नमस्कार गुरुजी, अहिल्यादेवी बोलते। गुरुजी एक प्रॉब्लेम झालाय। म्हणजे काय आहे, पारूने हळदी कुंकू नाकारलंय संक्रांतीचं। म्हणजे ती आलीच नाही त्या हळदी कुंकवाला। तर आता ह्याच्यामुळे आदित्यच्या जीवाला अजून धोका वाढणार आहे का? अहिल्यादेवी, पारूने असं करायला नको होतं। सवाष्णीच्या आयुष्यात हळदी कुंकाला फार मोठं महत्व असतं। तिने हे असं करून फार मोठं संकट ओढवलंय। अहिल्यादेवी, मी या सर्व गोष्टींची तुम्हाला पूर्वकल्पना दिलेली होती। आदित्यच्या आयुष्यामध्ये फार मोठं संकट येणार आहे। अहो, त्याची ग्रह दिशा बदललेली आहे। त्याचं सुरक्षा कवच कमकुवत होत चाललेलं आहे। आदित्यवर फार मोठं संकट येणार आहे। कदाचित मला असं वाटतंय की ही त्याची नांदीच असावी। संकट त्याच्यापर्यंत कधीही पोहोचू शकेल। त्यासाठी तुम्ही एक काम करा, पुढील 2 दिवसामध्ये आदित्यला घराच्या बाहेर पाठवू नका। त्याचा सांभाळ करा, त्याची काळजी करा, त्याला सतत तुमच्या नजरेसमोर ठेवा। त्यामुळे संकट त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही। नाहीतर गुरुजी, मी काही नाही होऊ देणार आदित्यला। काळजी घ्या अहिल्यादेवी। आदित्य जर घराबाहेर पडला तर संकट वाढेल आणि आपण त्याला वाचवू शकणार नाही। काळ बाहेर वाट पाहतोय। ठीक आहे गुरुजी, मी आदित्यला पुढचे 2 दिवस कुठेही बाहेर जाऊ देणार नाही। मी त्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करेन। खूप त्रास होतो नाही हो, आईला एवढा त्रास होतोय आणि पारू नेमकी कुठे गेली तेच कळत नाहीये। ती जर का आता इथे असती ना तर तिने तिचा लेप बनवला असता आणि तो लावला असता। लेप लावल्यावर जरा तरी त्रास कमी झाला असता अहिल्याचा। श्रीकांत, मला त्या मुलीच्या लेपाची काही गरज नाहीये। तिचं नाव घेणं बंद करा प्लीज। अहिल्या, आई आई तू प्लीज शांत हो। तू प्लीज नको असा विचार करू। मला एक सांग, तुला इथे दुखतंय का? हा, श्रीकांत, त्याला सांग प्लीज इथून जा, कारण हा आता मला माझ्या नजरेसमोर नकोय। श्रीकांत सर, डॉक्टर मॅडम आले। घेऊन ये ना। आले। इथे हळू 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 प्लीज। किती वेळ झाला? आता एक 20-25 मिनिटं पूर्वीच ती पडली। अहिल्यादेवी, तुमच्या पायाला बरीच सूज आली आहे। पुढचे 2-3 दिवस तुम्ही पूर्ण आराम करा। पाय अजिबात हलू नका आणि पायावर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ देऊ नका। मी काही गोळ्या लिहून देते, तुम्ही वेळेवर घ्या। जर सूज कमी नाही झाली तर आपल्याला एक्सरे काढावे लागतील। कदाचित इंटरनल इंजुरी असू शकते। मेसेज करून ठेवू का तिला? हां, मेसेज करतो। आरू, कुठे आहेस तू? दादाला काही बोलली आहेस का? तू हळदी कुंकवाला पण नाही आलीस। दादा तुझ्या बाजूने
खूप बोलला आईला. त्याचा आईला खूप राग आला म्हणून ती दादासोबत बोलत नाहीये. त्यात ती पडली. तिचा पाय मुरगळला. तिला थोडं लागलं सुद्धा आहे. दादा तिची हेल्प करतोय तर ती त्याच्याकडे बघत सुद्धा नाहीये. खूप रागवली आहे त्याच्यावर. माझ्यावर पण रागवली आहे. काय करू काही कळत नाहीये. मेसेज बघ यार.